नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रेम जोडीबद्दल जी नक्षत्रांच्या जादूने बहरते. सिंह राशीचा पुरुष आणि मेष राशीची स्त्री. हे दोघे अग्नी तत्वाच्या या दोन्ही राशी आहे, ज्यामुळे त्यांचं प्रेम जणू आगीच्या ज्वाळांसारखं तीव्र आणि उज्ज्वल असतं. तुम्हाला वाटत असेल की हे फक्त ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकातलंच बोलणं आहे, परंतु तसं अजिबात नाही. हे प्रेम हृदयाच्या गाभ्यात उतरतं, जिथे दोघे एकमेकांच्या ऊर्जेमध्ये विलीन होऊन नवं जग निर्माण करतात. चला तर जाणून घेऊ या दोघांचं प्रेम नेमकं असतं कसं, फुलतं कसं, टिकतं कसं आणि नक्षत्र त्यामध्ये अंतर्भाव कितपत आहे. प्रथम सिंह राशीच्या पुरुषांबद्दल बोलू. सिंह राशीचा पुरुष हा जणू राजा असतो. आत्मविश्वासाने भरलेला, नेतृत्व गुणांनी युक्त आणि उबदार व्यक्तिमत्वाचा. त्याला आवडतं केंद्रबिंदू बनणं, लोकांचं कौतुक मिळवणं आणि जीवन राजेशाही थाटाने जगणं. तो प्रेमात रोमॅन्टिक असतो. त्याच्या जोडीदाराला कुमारीसारखं तो बनवतो. पण त्याच्या राजेशाही स्वभावात थोडासा अहंकारही असतो, जो कधी कधी आव्हान निर्माण करतो. आता मेष राशीच्या स्त्रीबद्दल सांगायचं झालं तर ती उत्स्फूर्त, साहसी आणि स्वतंत्र अशी असते. तिला आवडतं धाडस करणं, नवीन गोष्टी शोधणं आणि जीवन पूर्ण वेगानं जगणं. ती ऊर्जावान असते, पण तिच्या स्वभावात थोडी अधीरता आणि स्वातंत्र्याची ती बुटेलेली असते. हे दोघे एकत्र आले की काय होतं, एक थरारक केमिस्ट्री. सिंहाचा उमदर स्वभाव मेष राशीच्या स्वतंत्र आत्म्याला आधार देतो, तर मेषेची ऊर्जा सिंहेच्या हृदयाला जागृत करतं. हे प्रेम जणू दोन आधींचा संगम, ते एकमेकांना अधिक तेजस्वी बनवतात. आकर्षणाबद्दल बोलायचं तर हे ज्वालामुखीसारखं असतं. सिंह पुरुषाची भव्यता आणि राजेशाही थाट मेष राशीच्या स्त्रीच्या धाडसीपणाला मोहित करतात. तिला वाटतं की हा पुरुष तिच्या साहसाला साथ देईल, तिच्या स्वप्नाला साथ देईल. दुसरीकडे मेष स्त्रीची उत्स्फूर्तता, ऊर्जा सिंह पुरुषांना आकर्षित करते. त्याला वाटतं की ही स्त्री त्याच्या जीवनात नवीन रोमांच आणि त्याच्या नेतृत्वाला पूरक होईल. ज्योतिषशास्त्रानुसार दोघेही अग्नितत्वाचे असल्याने त्यांचं आकर्षण तीव्र असतं. वैदिक ज्योतिषात हे दोघे उत्तम जोडी मानली जातात, कारण त्यांचे जे गुण असतात ते एकमेकांना पूरक असतात. सिंह राशीचा सूर्यग्रह आणि मेष राशीचा मंगळ ग्रह एकत्र येऊन प्रेमाला एक नवीन ऊर्जा देतात. हे आकर्षण फक्त शारीरिक नाही, तर भावनिक आणि मानसिक पातळीवर सुद्धा असतं. उदाहरणार्थ, सिंह पुरुष मेष स्त्रीला तिच्या धाडसी कल्पनांसाठी प्रोत्साहन देते, तर ती त्याच्या महत्वाकांक्षांना साथ देते. हे आकर्षण इतकं मजबूत असतं की ते एकमेकांना पाहताच स्पार्क त्यांच्यामध्ये होतो, जणू आकाशातील तारे एकत्र येऊन रोमांचक प्रकार रचत आहे. आता हे प्रेम कसं फुलत जातं. सुरुवातीला ते उत्साहानं भरलेलं असतं. दोघेही जीवनाचा आनंद घेणारे असल्याने त्याचे डेट्स रोमांचक असतात. ॲडव्हेंचर ट्रिप्स, पार्टीज आणि रोमॅन्टिक डिनर. सिंह पुरुष ज्यासाठी सरप्राईज गिफ्ट्स किंवा पब्लिकली कौतुक करतो. मेष स्त्री त्याला तिच्या उत्स्फूर्त आयडियांनी खुश करते. हळूहळू हे प्रेम गहन होत जातं. ते एकमेकांच्या स्वप्नांना साथ देतात, एकमेकांच्या कमकुवत बाजूंना आधार देतात. ज्योतिषशास्त्रानुसार हे प्रेम फुलण्यासाठी दोघांच्या अग्नितत्वाची भूमिका महत्वाची ठरते. ते एकमेकांना प्रेरणा देतात, ज्यामुळे त्यांचं नातं मजबूत होतं. पण हे फुलणं सोपं नाही, त्यात थोडी आव्हानं सुद्धा असतात. नक्षत्राच्या दृष्टीने हे सामंजस्य नेमकं कसं असतं. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्राचा भाग किंवा अंतर्भाग हा अत्यंत महत्वाचा आहे. सिंह राशीची नक्षत्र उडीदप्रमाणे मघा, पूर्वा आणि उत्तरा फाल्गुनी. मघा नक्षत्राचा स्वामी केतू, पूर्वा नक्षत्राचा स्वामी शुक्र आणि उत्तरा नक्षत्राचं जे पहिले चरण आहे ते या सिंह राशीत येतं, त्याचा स्वामी सूर्य आहे.
मेष राशीची नक्षत्र अश्विनी, स्वामी केतू, भरणी त्याचा स्वामी शुक्र आणि कृत्तिका त्याचा स्वामी सूर्य. पहा या दोघांमध्ये किती साम्य आहे. दोन्ही नक्षत्र, दोन्ही राशीमध्ये येणारे 3 नक्षत्र आहेत, त्यांचे स्वामी सुद्धा सारखे आहेत. केतू ग्रह दोन्ही राशीमध्ये असल्याने ते दोघांना आध्यात्मिक आणि कार्मिक स्तरावर हे नक्षत्र जोडतं. मघा आणि नक्षत्र दोन्ही केतूचे असल्याने हे जोडीदार एकमेकांच्या जन्माच्या कनेक्शनला जागृत करतात. ते नक्षत्र प्रेमाला एक गहनता देतं, जिथे दोघे एकमेकांच्या आत्मिक विकासात मदत करतात. शुक्र ग्रहाने शासी पूर्वा फाल्गुनी आणि भरणी नक्षत्र प्रेमात सौंदर्य आणि कामुकता आणतात. हे नक्षत्र दोघांना रोमॅन्टिक आणि कलात्मक बनवतं, ज्यामुळे त्यांचं नातं अधिक आकर्षक होतं. शेवटी सूर्यग्रहाने शासित असं उत्तरा फाल्गुनी आणि कृत्तिका नक्षत्र नेतृत्व आणि ऊर्जा देतं. हे साम्य प्रेमाला स्थिरता देतं, जणू नक्षत्रांची जादू दोघांना एकत्र बांधते. उदाहरणार्थ, जर सिंह पुरुषाचा जन्म उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असेल आणि मेष स्त्रीचा जन्म कृत्तिकेत असेल, तर त्यांचं प्रेम सूर्याच्या तेजासारखं चमकदार असेल. हे नक्षत्राचे स्वभाव ऊर्जावान आहे. हे दोघांना महत्वाकांक्षी, सर्जनशील आणि प्रेमळ बनवतं. वैदिक ज्योतिषानुसार हे नक्षत्र एकमेकांशी सुसंगत असल्याने त्यांचं वैवाहिक जीवन यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. पण प्रत्येक प्रेमात आव्हानं सुद्धा असतातच. सिंह आणि मेषच्या जोडीत मुख्य गोष्ट म्हणजे किंवा मुख्य त्रास म्हणजे ईर्ष्या आणि वर्चस्वाचा असतो. दोघांमध्येही नेतृत्व गुण असल्याने मतभेद होऊ शकतात. सिंह पुरुषाला त्याच्या अहंकारामुळे वाटतं की तोच प्रमुख आहे, तर मेष स्त्रीला तिच्या स्वातंत्र्यापुढे कोणाचं नियंत्रण आवडत नाही. हे टोकाचं झालं तर नातं तुटू शकतं. दुसरं म्हणजे दोघेही उत्साही असल्याने छोट्या छोट्या गोष्टींवरही भांडणं होऊ शकतात, ईर्ष्या येऊ शकते. विशेषतः सिंह पुरुषाला इतर पुरुषांकडे मेष स्त्रीने पाहणं आवडत नाही. हे टाळण्यासाठी काय करावं? प्रथमतः संवाद, खुलेपणाने बोलणं जास्त महत्त्वाचं. एकमेकांच्या भावनांना समजून घेणं, आदर करणं. दुसरं म्हणजे स्पेस देणं. मेष स्त्रीला स्वतंत्र द्या, सिंह पुरुषाचं कौतुक करा. तिसरं म्हणजे एकत्र साहसी खेळ खेळणं किंवा साहसाच्या प्रती एकत्र जाणं, ज्यामुळे ऊर्जा सकारात्मक दिशेने वळेल. लक्षात घ्या, दोन्ही राशी ज्या आहेत या ऊर्जावान आहेत आणि त्यांचं जर ऊर्जा आहे तर जर का सकारात्मक मार्गाने गेलं तर अर्थातच दोन्ही ज्या राशी आहेत म्हणजेच सिंह राशीचा पुरुष किंवा मेष राशीची स्त्री यांच्यामध्ये सामंजस्य अतिशय चांगल्या प्रकारे येऊ शकतं. ज्योतिषशास्त्राचा सल्ला म्हणजे दोघांच्या कुंडलीत नक्षत्राचा मेळ जुळवून पाहावा. जर केतू किंवा शुक्र मजबूत असेल तर हे आव्हानं सोख येऊ शकतात. प्रेम अखंड राहावं यासाठी नेमकं काय करावं? सिंह पुरुष तिच्यासाठी सरप्राईज प्लान करू शकतो. मेष स्त्री त्याला तिच्या ऊर्जेने खुश करू शकते. एकमेकांच्या महत्वाकांक्षांना सपोर्ट करणं हे नातं आणखीनच मजबूत करतं. भावनिक पातळीवरती जोडणं, एकमेकांच्या कमकुवतपणाबद्दल बोलणं, सपोर्ट देणं, हे करून प्रेम हृदयाच्या गाभाऱ्यात उतरतं, जिथे दोघे एकमेकांमध्ये वितळून नवे जीवन निर्माण करू शकतात. शेवटी मित्रांनो, सिंहपुरुष आणि मेष स्त्रीचं जे प्रेम आहे ते नक्षत्राच्या जादूने बहरलेलं असतं. ते उत्साह, साहस आणि गहन भावनांनी भरलेलं असतं. तुम्हालाही या दोन्ही राशींचे जे प्रेमी आहे त्याबद्दल काहीतरी आतुरता निर्माण झाली असेल. तुम्ही जर का यामध्ये असाल तर अर्थातच आत्ता सांगितलेली गोष्ट किंवा आत्ता सांगितलेली माहिती बऱ्याच प्रमाणात तुम्हाला सामंजस्याने जाणवलेली असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपण तो कशा प्रकारे अनुभवला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.